रामकृष्ण हरी. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची स्थापना संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी केली आणि अनेक ग्रंथातून त्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया रोवला. पंढरपूरची आषाढी कार्तिकी वारी आणि समाजाला रामकृष्ण नामाचं महत्त्व सांगण्याचा सदोदित प्रयत्न माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांनी केला आणि त्यांचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ असणारा हरिपाठ आणि या हरिपाठ ग्रंथाचं आपण चिंतन करणार आहोत. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठाचं लिखाण केलं आणि हरिपाठामध्ये जे काही सर्वात महत्वाचं आहे तर ते ध्रुवपद. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आणि या हरिपाठाच्या पूर्वी आपण संत तुकाराम महाराजांचा सुंदरते ध्यान हा अभंग पाहतो. अभंग म्हणतो. कीर्तनाच्या पूर्वी काही ठिकाणी सुंदरते ध्यान घेतलं जातं, काही ठिकाणी रूप पाहता लोचनी घेतात. म्हणजे भगवंताचं रूप सुंदर आहे आणि त्या सुंदर रूपाची मला आवड आहे. आवडी निरंतर हेची ध्यान. आणि त्याचं रूप पाहिल्यानंतर सुख मिळतं. सुख झाले ओ साधने. आणि त्याचं नाम घेतल्यानंतर पुण्याची गणना कोण करी. अशा प्रकारचा आपला पंढरीश परमात्मा पांडुरंग आहे. आणि दोन अवतार महत्वाचे आहेत, ती म्हणजे राम आणि कृष्ण. राम आणि कृष्णाला ध्यानात ठेवा आणि त्यांना ध्यानात ठेवून जीवनाचा मार्ग क्रमण करा. अशा प्रकारे संतांचं एकंदरीत मनोरथ आहे. आणि पहिल्या अभंगामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, देवाची द्वारी उभा क्षणभरी. देवाच्या द्वारात जर क्षणभर उभं राहिलं तर तेने मुक्तिचारी साधी येल्या. हरिपाठामध्ये सर्वात महत्वाचं काय आहे तर ज्ञानदेवा म्हणे. ज्ञानदेवा ध्यानी ज्ञानदेवी रम्य. ज्ञानदेव काय म्हणतात हे महत्वाचं आहे. कारण समाजातून ज्यावेळेस ज्ञान लोपलं त्यावेळेस ज्ञानदेवांचा अवतार आहे. लोपले ज्ञानजगी हित नेनती कोणी. समाजाला हित कळत नव्हतं, हित समजत नव्हतं. ते हित सांगण्यासाठी ज्यांचा अवतार आहे ते ज्ञानी. आणि ज्ञानदेव काय म्हणतात हे ऐकणं म्हणजे ज्ञान. आणि ज्ञानदेव काय म्हणतात हे शिकण्यासाठी आपण हरिपाठ पाठ केला पाहिजे, हरिपाठ म्हटला पाहिजे. म्हणून परंपरा आहे, प्रत्येक गावामध्ये हरिपाठ म्हणला जातो. मग आपल्या लक्षात पाहिजे ज्ञानदेव काय म्हणतात. कारण संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं वैभव किती मोठं आहे. आज 700 वर्षापेक्षा जास्त काळ लोटल्यानंतर माऊलींच्या सोबत 10 लाखापेक्षा जास्त समाज चालतो. आषाढी वारीचं हे वैभव आहे. आणि 10 लाखापेक्षा जास्त समाज चालतो. कोणाला तहान लागत नाही, भूक लागत नाही. दिवसभर चालल्यानंतर सुद्धा कुठलाही शीण थकवा येत नाही. आनंदाशिवाय वारीमध्ये काहीच नसतं. भाग गेला शीण गेला अवघा झाला आनंद. असा आनंद. आणि जीवनभर अख्खं जीवन ज्यांचं संसारात आहे अशी लोक माऊलींच्या संगतीमध्ये प्रत्येकाला माऊली म्हणतात. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा निधान. सर्वांना माऊली म्हणण्याची परंपरा आपली आहे. आणि सर्वांना माऊली म्हणणं, सर्वांमध्ये माऊली पाहणं, सर्वांमध्ये माऊली जगणं
हे ज्ञानाचं लक्षण आहे. आणि ते ज्ञानी काय म्हणतात हे पुन्हा 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 सिंहावलोकन करणं म्हणजे हरिपाठ आहे. कारण जगणं ज्ञानाचं असावं, मूर्खाचं नसावं. आणि मूर्ख पण जीवनातलं संपवायचं असेल तर ध्यानात ज्ञानी पाहिजे आणि लक्षात पाहिजे ज्ञानदेव काय म्हणतात. हरिपाठाच्या पहिल्या अभंगात ज्ञानदेव म्हणतात, काय म्हणतात ज्ञानदेव, तर ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणा, द्वारिकेचा राणा पांडवा घरी. ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्याच अभंगामध्ये पांडवांचं वर्णन केलेलं आहे. का वर्णन करावं, त्यांचा तसा अधिकार आहे. हरिपाठाच्या अभंगाची पहिल्या सुरुवात होते, देवाची द्वारी उभा क्षणभरी. देवाच्या दारात क्षणभर उभं राहिलं तर 4 मुक्त्या मिळतात. किती मुक्त्या मिळतात? 4 मुक्त्या मिळतात. आणि तो द्वारकेचा राणा पांडवा घरी, हा पांडवांचा अधिकार आहे. ज्याच्या दारात उभं राहिल्यानंतर 4 मुक्त्या मिळतात, ज्याचं नाव घेतल्यानंतर पुण्याची गणना कोण करी, अगणित अशा प्रकारचं पुण्य होतं, तो देव मात्र पांडवांच्या घरी आहे. ही व्यासांनी केलेली परमार्थातली सर्वात मोठी खूण आहे. मग तुम्ही आम्ही कोण आहे, तर संसारिक आहेत. मग संसारात असलेल्या लोकांसाठीच मौलींनी हरिपाठ लिहिलेला आहे. आणि पहिल्या अभंगात खून करून सांगितलेली आहे, द्वारिकेचा राणा पांडवा घरी. ज्यांच्या घरी देव राबला, ज्यांच्या घरी देव राहिला, ज्यांच्या घरात गेल्यानंतर देव हमखास सापडतो, असं ठिकाण जर पांडवांचं घर आहे, ते पांडव संसारिक आहेत. 5 पती असणारी स्त्री ज्या घरी नांदते, तिच्या घरी देव आहे. कारण एकच आहे, तिच्याकडे भाव आहे. आणि ज्याचा भाव त्याचा देव, हे ठरलेलं आहे. असुनी संसारी जिव्हे वेगू करी. संसारात असावं पण जिव्हानं वेग करावा. वेद शास्त्र उभारी भाय सदा. संसार मार्गक्रमण करत असताना वेद आणि शास्त्राला अनुसंधानात ठेवून संसारिक मार्गक्रमण करावं. वेद म्हणजे काय? वेद म्हणजे संविधान आहे, वेद म्हणजे कायदा आहे. आणि शास्त्र म्हणजे कायद्यानं चालण्याचा तर्क आहे. आणि संसारात असून सुद्धा भगवंताकडे जाण्याच्या वेगामध्ये वेद आणि शास्त्र यांचं प्रतिपालन करून जो भगवंताचं नामचिंतन करतो, तर त्याच्या दारात देव उभं राहण्याची ताकद आहे. अशा प्रकारचं एकंदरीत हरिपाठ आपल्याला सांगतो. आणि त्याच हरिपाठाचं पाठांतर करणं म्हणजे हरिपाठाची घोकंपट्टी करणं नाही. घोकंपट्टी जर आपण हरिपाठाची केली तर त्याचा अर्थ असा होतो की तो शिकारी येतात, जाळी टाकतात, ही जी पोपटाची गोष्ट आहे ना, तीच गोष्ट होते. त्यामुळे भगवंताचं नामचिंतन सर्वश्रेष्ठ आहे, असं संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आजचं हरिपाठाचं चिंतन आपण या ठिकाणी थांबवूया. दररोज थोडा थोडा वेळ, 10 मिनिट, 5 मिनिट आपण ज्ञानदेव काय म्हणतात याचं चिंतन करूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या अकाउंटला फॉलो करा. आस्था भावार्थ रामायण हे आमचं यूट्यूब चॅनल आहे. रामराज्य हे आमचं दुसरं यूट्यूब चॅनल आहे. दोन्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्या ठिकाणी भावार्थ रामायणाचे, ज्ञानेश्वरी प्रवचनाचे व्हिडिओ आपल्यासाठी उपलब्ध असतील. अनेकांना या पर्वणीचा लाभ मिळवून द्या. रामकृष्ण हरी. आणि काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये अवश्य विचारा. काहीच नसतील, आनंद झाला तरी कमेंट्समध्ये रामकृष्ण हरी लिहा.
जय श्रीराम.